प्रॉब्लेम सेट 4 आहे, त्यामधलं फर्स्ट क्वेश्चन, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग. खाली काही क्वेश्चन दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह फाइंड करायचं आहे, म्हणजे आपल्याला करेक्ट ऑप्शन कोणतंच नाही, करेक्ट आन्सर कोणतंच नाही, ते चूज करायचं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज व्हॉट. GSTचा रेट विचारला आहे कशावरती, ऑन इसेन्शियल कमोडिटीज. इसेन्शियल कमोडिटी म्हणजे काय, ज्या जीवनावश्यक वस्तू किंवा जीवनावश्यक गरजा असतात त्याच्यावरती रेट ऑफ GST किती असतो. तर आपल्याला माहिती आहे इसेन्शियल कमोडिटीज किंवा ज्या गरजा जीवनावश्यक आहेत त्याच्यावरती रेट ऑफ GST असतो नेहमी 0%. त्यामुळे यासाठी आन्सर आहे ऑप्शन सी. सो रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज इज 0%. ठीक आहे. नाव सेकंड, द टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विद इन स्टेट इज व्हॉट. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जो टॅक्स लागू करते त्याला काय बोलतात. सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे, एका स्टेटमध्ये ट्रेडिंग होते, तर त्या केसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कोणता टॅक्स लागू करते, तो कोणता टॅक्स असणार आहे, तो टॅक्स असणार IGST. IGST म्हणजे इंटिग्रेटेड GST. इंटिग्रेटेड GST केव्हा असतो, जेव्हा दोन डिफरंट स्टेटमध्ये काही ट्रान्झॅक्शन होते किंवा काही ट्रेडिंग होते. त्यानंतर CGST म्हणजे काय, सेंट्रल GST, HGST स्टेट GST, UTGST युनियन टेरिटरी GST. आपल्याला विचारलं सेंट्रल गव्हर्नमेंट, त्यामुळे आन्सर असणार ऑप्शन बी, दॅट इज CGST. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन, GST सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन अवर कंट्री फ्रॉम. GST सिस्टीम आपल्या कंट्रीमध्ये इंडियामध्ये कधी इंट्रोड्यूस झाली, आपण ही गोष्ट थेरीमध्ये डिस्कस केलेली आहे. सो आन्सर इज 1 जुलै 2017 जुलै 1 जुलै 2017. त्यामुळे यासाठी आन्सर आहे ऑप्शन डी. ओके, ऑप्शन डी. नेक्स्ट फोर्थ, द रेट ऑफ GST ऑन स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स इज 18%. स्टेनलेस स्टीलचे जे युटेन्सिल्स आहे त्याच्यावरती रेट ऑफ GSTचा रेट दिला आहे 18%. देन रेट ऑफ स्टेट GST इज व्हॉट. तर आपल्याला विचारलं स्टेट GST म्हणजे काय, SGSTची व्हॅल्यू विचारलेली आहे. GSTची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला माहिती स्टेट GSTची व्हॅल्यू आणि सेंट्रल GSTची व्हॅल्यू सारखी असते आणि ती व्हॅल्यू असते टोटल GST व्हॅल्यूच्या हाफ. टोटल GST 18%, त्यामुळे स्टेट GST किती असणार आहे, दॅट विल बी हाफ ऑफ 18, दॅट मीन्स 9%. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN देअर आर डॅश डॅश अल्फा न्यूमरल्स. तर GSTINचा जो फॉर्मॅट असतो म्हणजे जो कोड आपण बघतो, GSTIN म्हणजे काय, GST आयडेंटिफिकेशन नंबर. तर तो जो नंबर असतो याच्यामध्ये किती अल्फा न्यूमरल्स आहे किंवा किती अल्फा न्यूमरिक लेटर्स आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती की हा जो कोड असतो ह्या कोडमध्ये टोटल किती प्लेसेस असतात, 15 असतात, काही डिजिट असतात, काही लेटर असतात. त्यामध्ये पहिले जे 2 असतात ते स्टेटचा कोड असतात, त्यानंतर नेक्स्ट जे 10 असतात ते असतात पॅन, राईट, इथे असतं स्टेट, त्यानंतर पॅन, त्यानंतर इथे असते एक नंबर ऑफ रजिस्ट्रेशन, किती रजिस्ट्रेशन्स आहे, इथे एक असतो डिफॉल्ट लेटर Z आणि त्यानंतर इथे एक असतो नंबर ऑफ लेटर की जो असतो चेक कोड. सो 2, 10, 1, 1, 1. सो दिस इज 15. त्यामुळे यासाठी आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 6. वेन अ रजिस्टर्ड डीलर सेल्स गुड टू अनदर रजिस्टर्ड डीलर अंडर GST देन दिस ट्रेडिंग इज टर्म एज व्हॉट. एक डीलर आहे की जो रजिस्टर आहे अंडर GST, तो एका दुसऱ्या डीलरला काहीतरी त्या दोन डीलर्समध्ये ट्रेडिंग होते आणि हे दोन्ही जे डीलर्स आहेत ते GSTच्या अंडर रजिस्टर आहे. मग ह्या ट्रेडिंगला काय बोलतात, BB, B2B, BC और B2C. याच्यामध्ये आपल्याला माहिती आपण 2 टर्म्स बघितल्या, एक होती B2B, एक होती B2C. B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस. B2C म्हणजे काय, बिझनेस टू कस्टमर. इथे काय सांगितलंय, डीलिंग कोणामध्ये होते किंवा ट्रेडिंग कोणामध्ये, ते 2 डीलरमध्ये होते. ठीक आहे. डीलर सेल्स गुड टू अनदर रजिस्टर्ड डीलर, डीलर टू डीलर म्हणजे काय, दॅट इज बिझनेस टू बिझनेस. त्यामुळे यासाठी आन्सर असणार ऑप्शन बी. जर कस्टमर सोबत डील होत असेल तर मग त्या केसमध्ये राहिला असतो B2C, बिझनेस टू कस्टमर, बिझनेस टू कस्टमर और बिझनेस टू कन्झ्युमर. बट इथे डीलर टू डीलर आहे, त्यामुळे इथे असणार आहे B2B. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट ऑन शो पीस ऑफ ₹25,000. एक डीलर आहे, त्याने काय केलं, एक शोपीस होता, त्या शोपीसची प्राइस आहे 25,000, त्याच्यावरती 10% डिस्काउंट दिलेला आहे. ओके. GST ऑफ 28% वॉज चार्ज ऑन द डिस्काउंटेड प्राइस. त्यानंतर 28% GST लागला कशावरती, डिस्काउंटेड प्राइसवरती. ओके. फाइंड द टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनवॉइस. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST आणि HGST. तर आपल्याला टॅक्स इनवॉइसमध्ये किती टोटल अमाऊंट दाखवली आहे ते फाइंड करायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला CGST आणि HGSTची व्हॅल्यू सुद्धा फाइंड करायची आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला. एक शो पीस होता, त्याची प्राइस होती 25,000, ज्याच्यावरती 10% डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटेड रेटवरती GST लागला आहे 28%. तर त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनवॉइस ॲज वेल ॲज CGST आणि HGSTची व्हॅल्यू. ओके. सो सोल्युशन, फर्स्ट, प्राइस ऑफ शो पीस किंवा कॉस्ट ऑफ शो पीस इज इक्वल टू ₹25,000.
डिस्काउंट आहे 10% अँड देअरफॉर डिस्काउंटेड प्राईस काय असणार आहे, म्हणजे डिस्काउंट लागल्यानंतर त्या प्रॉडक्टची प्राईस काय होते. डिस्काउंटेड प्राईस किती असणार आहे, डिस्काउंटेड प्राईस असणार आहे प्राईस, आणि त्यामधून आपल्याला डिस्काउंट मायनस करावं लागेल. डिस्काउंट किती आहे 10% ऑफ वॉट 25,000. किंवा इथे तुम्ही आधी डिस्काउंट फाइंड करू शकता, डिस्काउंट किती आणि त्यानंतर डिस्काउंटेड प्राईस म्हणजे ह्या व्हॅल्यूमधून किंवा ह्या अमाऊंटमधून डिस्काउंटेड प्राईस मायनस करायची किंवा डिस्काउंट मायनस करायचं आणि त्यानंतर तुम्हाला डिस्काउंटेड प्राईस मिळणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 25,000 मायनस 2500. सो 22500. सो दिस इज डिस्काउंटेड प्राईस. आता या डिस्काउंटेड प्राईसवरती GST लागतोय. सो GST also given 28% of discounted value your discounted price, and therefore GST is equal to 28% म्हणजे काय 28/100 multiplied by discounted price is this 22500. so that is equal to 225 multiplied by 28. हा प्रॉडक्ट किती असणार आहे 225 multiplied by 28. 6300. सो दिस इज टोटल GST. आपल्याला काय काय विचारलं की टॅक्स इनव्हॉइसमध्ये टोटल अमाऊंट किती दाखवली जाणार आहे, त्यानंतर CGST आणि HGST. GST तर मिळाला आहे, याच्यावरून आपण लगेच CGST HGST कॅल्क्युलेट करू शकतो, कारण आपल्याला माहीत आहे CGST आणि HGST दिस बोथ व्हॅल्यूज आर इक्वल. या दोन्ही व्हॅल्यू सारख्याच असतात आणि किती असते ती व्हॅल्यू हाफ ऑफ टोटल GST, राईट. सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ 6300 ₹3150. ही झाली CGST HGSTची व्हॅल्यू. या ठिकाणी तुम्ही असंही करू शकता 28% टोटल GST होता, आपल्यामध्ये CGST HGST याचा हाफ असतो, त्यामुळे CGST इज इक्वल टू 14% ऑफ डिस्काउंटेड व्हॅल्यू. 14% ऑफ ही व्हॅल्यू फाईंड करा, ती व्हॅल्यू CGSTची असणार, तीच व्हॅल्यू HGSTची असणार आहे. दोघांचे ॲडिशन करा, टोटल GSTची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. त्यावेळी सुद्धा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो CGST झालं, HGST झालं. आता अजून एक पार्ट राहिला, टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनव्हॉइस. सो टोटल अमाऊंट शोन इन टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइसमध्ये टोटल अमाऊंट काय असणार आहे. सो सपोज एखादा व्यक्ती हे शोपीस खरेदी करतो, मग ते शोपीस घेण्यासाठी त्याला टोटल किती प्राईस पे करावी लागेल, ती प्राईस असणार आहे टॅक्स इनव्हॉइसमध्ये. मग ती प्राईस काय असणार आहे, डिस्काउंटेड प्राईस किती आहे, या केसमध्ये डिस्काउंट नंतर किती प्राईसला तो शोपीस पडतो, प्लस त्याच्यावरती टॅक्स किती लागतो, म्हणजेच काय त्याच्यावरती GST किती लागतो, ह्या दोघांची जी ॲडिशन असणार आहे ती ॲडिशन टॅक्स इनव्हॉइसमध्ये मेन्शन केलेली असेल. त्यामुळे टोटल अमाऊंट इन टॅक्स इनव्हॉइस इज इक्वल टू डिस्काउंटेड प्राईस आणि त्यानंतर त्यावर लागलेला टॅक्स म्हणजे त्यावर लागलेला GST. सो डिस्काउंटेड प्राईस 22500 आणि GST 6300. ॲडिशन केलं 00, त्यानंतर 228,800. त्यामुळे एंडला तुम्ही आन्सर लिहू शकता. देअरफॉर टोटल अमाऊंट शोन इन टॅक्स इनव्हॉइस इज ₹28,800 अँड अमाऊंट ऑफ CGST अँड HGST is ₹3150 and 3150 respectively. Okay. Next question, question number 3. A ready-made garment shopkeeper gives 5% discount on the dress of ₹1,000. एक शॉपकीपर आहे, रेडीमेड गार्मेंटचा, रेडीमेड कपड्यांचं एक दुकान आहे, तिथला शॉपकीपर काय करतोय 1,000 रुपीच्या ड्रेसवरती 5% डिस्काउंट देतोय अँड चार्जेस 5% GST ऑन रिमेनिंग अमाऊंट, आणि त्यानंतर 5% GST तो चार्ज करतो ऑन रिमेनिंग अमाऊंट. देन व्हॉट इज द परचेस प्राईस ऑफ ड्रेस फॉर द कस्टमर. मग सपोज एखाद्या कस्टमरने हा ड्रेस खरेदी केला, मग त्याच्यासाठी परचेस प्राईस काय असणार, म्हणजे किती रुपये किंवा किती पैसे, किती अमाऊंट त्याला हा ड्रेस खरेदी करण्यासाठी द्यावे लागणार ते आपल्याला फाईंड करायचं आहे. आता किती अमाऊंट त्याला द्यावी लागेल, फर्स्ट ऑफ ऑल दिलेला काय की 1,000 रुपीचा ड्रेस आहे, त्याच्यावरती 5% डिस्काउंट मिळतं, म्हणजे 5% आफ्टर डिस्काउंट जी प्राईस असेल ती प्राईस त्याला पे करावी लागणार आहे. ॲट द सेम टाईम ह्या प्राईजवरती किती GST लागला, किती टॅक्स लागला, ती व्हॅल्यू म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन एवढी अमाऊंट त्याला परचेस करताना पे करावी लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला काय फाईंड करावं लागणार, डिस्काउंटेड प्राईस किती आहे, की म्हणजे आफ्टर डिस्काउंट किती रुपयाला तो ड्रेस मिळतोय, ती प्राईस प्लस त्याच्यावरती किती टॅक्स लागतो म्हणजे GST किती लागतोय, या दोन गोष्टी फाईंड करायचे, त्याची ॲडिशन करायची. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. ओके. सो सोल्युशन,
सोल्युशन ड्रेस ऑफ रुपीज 1000 रुपीजचा ड्रेस आहे, त्याच्यावरती 5% डिस्काउंट देतोय. ओके, तर आपण काय करू, इथे डिस्काउंटचा अमाऊंट काढू आणि ते डिस्काउंटचा अमाऊंट याच्यामध्ये मायनस केला तो ड्रेस फायनली काय प्राईजला मिळतो ते आपल्याला समजेल. सो डिस्काउंट किती असणार आहे, देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 5% ऑफ ही प्राईस, म्हणजे 5% ऑफ 1000, 5/100, 5% म्हणजे 5/100 ऑफ 1000. सो दॅट इज इक्वल टू ₹50, म्हणजे 50 रुपीजचा डिस्काउंट मिळालेला आहे. 1000 रुपीजचा ड्रेस होता, त्याच्यावरती 50 रुपीजचा डिस्काउंट मिळाला, म्हणजेच काय डिस्काउंट नंतर किंवा डिस्काउंटेड प्राईस किती असणार आहे, डिस्काउंटेड प्राईस 1000, याच्यावरती 50 रुपीजची ऑफ थोडक्यात. सो दॅट इज इक्वल टू 950 रुपीज 950. ठीक आहे, ही झाली डिस्काउंटेड प्राईस. डिस्काउंटेड प्राईस तुम्ही अशी काढू शकता, 1000 रुपीजचा ड्रेस होता आणि त्याच्यावरती किती डिस्काउंट मिळालेला आहे, 5% डिस्काउंट, म्हणजे एवढी अमाऊंट कमी होणार आहे. सो 5% ऑफ 1000, सो 1000 मायनस 5/10 इंटू 1000, सो 1000 मायनस 50, सो दॅट इज इक्वल टू ₹950. ठीक आहे, ही झाली डिस्काउंटेड प्राईस. त्यानंतर आता आपल्याला डिस्काउंटेड प्राईस तर समजली, आता आपल्याला टॅक्स फाईंड करायचा आहे, GST फाईंड करायचा आहे. GSTचा पर्सेंट दिलेला आहे 5%. ऑल्सो GST इज इक्वल टू 5%, अँड देअरफॉर GST किती असणार आहे, 5% ऑफ ही व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू किंवा डिस्काउंटेड प्राईस. सो 5% ऑफ 950. ठीक आहे, GST कशावर लागणार आहे, डिस्काउंटेड व्हॅल्यूवरतीच लागणार आहे. सो 5% ऑफ 950 दॅट इज इक्वल टू 5/100 मल्टिप्लाइड बाय 950. 0 0 कॅन्सल होणार. त्यानंतर आपण याला 5ने डिवाइड करूया. येस, 5ने डिवाइड करूया. त्यानंतर 19. सो 5 इंटू 19/2, 95/2. सो GST किती असणार आहे, ₹47.5. ठीक आहे, त्यामुळे परचेस प्राईस काय असणार आहे, देअरफॉर परचेस प्राईस ऑफ द ड्रेस फॉर कस्टमरसाठी परचेस प्राईस काय असणार आहे, म्हणजे कस्टमर किती अमाऊंट किंवा किती पैसे देणार आहे, किती असणार आहे. डिस्काउंटेड प्राईस किती होती आफ्टर डिस्काउंट, ती डिस्काउंटेड प्राईस, आणि त्यानंतर त्याच्यावरती टॅक्स किती लागला, टॅक्स म्हणजेच काय इथे GST 5% GST, याची सम एवढी अमाऊंट त्याला द्यावी लागणार आहे. सो दॅट इज इक्वल टू 950 प्लस 47.5. सो दॅट इज इक्वल टू 0.5799. सो ₹997.5 ही असणार आहे परचेस प्राईस. देअरफॉर परचेस प्राईस ऑफ द ड्रेस फॉर द कस्टमर इज ₹997.5. क्वेश्चन नंबर 4. अ ट्रेडर फ्रॉम सुरत गुजरात सोल्ड कॉटन क्लोथ्स टू अ ट्रेडर इन राजकोट गुजरात. दोन ट्रेडर आहे, दोन ट्रेडर मेन्शन केलेले आहे. दोन्ही ट्रेडर गुजरातमधले आहे. सुरतमधला ट्रेडर राजकोटमधल्या ट्रेडरला काही कॉटन क्लोथ्स सेल करतोय. ठीक आहे, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लोथ्स इज ₹2.5 lakhs. आणि हे जे कॉटन क्लोथ्स आहे त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे ₹2.5 lakhs. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, ह्या व्हॅल्यूवरती टॅक्स लागणार आहे, ह्या व्हॅल्यूवरती GST लागणार आहे. ही जी अमाऊंट आहे यामध्ये GST इन्क्लूड केलेला नाही, तर याच्यावरती अजून टॅक्स लागणार आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST ॲट 5% पेड बाय ट्रेडर इन राजकोट. तर आपल्याला अमाऊंट ऑफ GST फाईंड करायचा आहे. रेट दिलेला आहे 5% विच इज पेड बाय ट्रेडर इन द राजकोट. तर आपल्याला फक्त GSTची अमाऊंट फाईंड करायची. अगदी सिम्पल क्वेश्चन आहे. बघा काय सांगितलं आहे, दोन ट्रेडर आहे गुजरातमधले. ओके, एक ट्रेडर आहे सुरतचा आणि एक आहे राजकोटचा. हा जो सुरतचा ट्रेडर आहे हा याला 2.5 lakhचे क्लोथ सेल करतोय, म्हणजे हा 2.5 lakhचे क्लोथ्स घेतोय, परचेस करतोय. आणि त्यानंतर हा जो ट्रेडर आहे हा ज्यावेळेस परचेस करेल त्यावेळेस त्याला GST पे करावं लागणार आहे. तर यांनी जो काही GST पे केलेला आहे ती GSTची अमाऊंट आपल्याला फाईंड करायची. आणि आपल्याला काय सांगितलं, रेट दिलेला आहे 5%. ठीक आहे, आता सिम्पल आहे. GST आपण कशावरती कॅल्क्युलेट करतो, GST आपण टॅक्सेबल व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो. टॅक्सेबल व्हॅल्यू 2.5 lakhs. सो थोडक्यात काय अमाऊंट ऑफ GST म्हणजे काय 5% ऑफ दिस टॅक्सेबल व्हॅल्यू. सो आन्सर काय असणार, 5% ऑफ 2.5 lakhs. तेच आपला फायनल आन्सर असणार. तेवढी अमाऊंट ऑफ GST ह्या ट्रेडरला पे करावं लागणार आहे. अगदी सिम्पल सोल्युशन आहे. सो सोल्युशन टॅक्सेबल व्हॅल्यू
ऑफ क्लोथ्स इज इक्वल टू रुपीज 2.5 lakhs. 2.5 lakhs म्हणजे काय, 2,50,000, राईट. ओके. अँड GST इज इक्वल टू 5%. रेट ऑफ GST इज 5%. देअरफॉर GST किती असणार आहे, 5%. 5% ऑफ वॉट, 5% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. सो दॅट इज इक्वल टू 5% म्हणजे 5/100 ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू इज दिस 250,000. So that is equal to 5 into 25, 12500. And therefore amount of GST at 5% paid by the trader in Rajkot is rupees 12500. सिंपल क्वेश्चन होता, फक्त स्टेटमेंट मोठी होती. आपल्याला GST फाईन करायचं 5% रेटनी, कशाच्या, टॅक्सेबल व्हॅल्यूच्या. सो 5% ऑफ 2.5 lakhs. तेच असणार फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 5. श्रीमती मल्होत्रा परचेस सोलर पॅनल्स फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 85,000. श्रीमती मल्होत्रा यांनी सोलर पॅनल परचेस केलेला आहे फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 85,000. 85,000 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, याच्यावरती टॅक्स अजून लावलेला नाही. 85 वरती अजून टॅक्स लागणार आहे किंवा GST याच्यावरती लागणार आहे. शी सोल्ड देम फॉर रुपीज 90,000. तर त्यांनी ते सेल केलेलं आहे, त्यांनी घेतले आणि त्यानंतर सेल केले फॉर रुपीज 90,000. रेट ऑफ GST इज 5%. GSTचं रेट आहे 5%. फाईन द ITC ऑफ श्रीमती मल्होत्रा. ITC म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट. सो थोडक्यात आपला इनपुट टॅक्स काय असणार ते फाईन करायचं, म्हणजे ITC फाईन करायचं आहे. अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल बाय हर. आणि GST पेएबल किती असणार आहे बाय हर, किती GST त्यांना पे करावं लागणार आहे ते आपल्याला फाईन करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजलं काय सांगितलं आहे. क्वेश्चन असं आहे की सोलर पॅनल खरेदी केले. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी ते खरेदी करण्यासाठी त्यांनी कोणाकडून तरी ते खरेदी केली असेल, त्यांनी 85,000 रुपीज पे केले. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, आपला काही प्रॉफिट काढला आणि त्यानंतर त्यांनी ते सेल केले फॉर रुपीज 90,000. ज्यावेळेस त्यांनी सोलर पॅनल खरेदी केले त्यावेळेस GST लागणार, बिकॉज दिस इज टॅक्सेबल व्हॅल्यू. याच्यावरती GST लागला 5%. त्यानंतर ज्यावेळेस म्हणजे इथे परचेस करताना ज्यावेळेस त्यांनी 85,000ला सोलर पॅनल परचेस केले त्यावेळेस त्यांनी 5% GST पे केलेला आहे. सो दिस इज GST पेड. आणि ज्यावेळेस ते 90,000ला सेल करतील एखाद्या कस्टमरला, फॉर एक्झाम्पल कस्टमर काय करेल त्यावेळेस त्यांना काही GST देणार आहे, म्हणजेच काय इथे GST कलेक्ट होणार आहे. सो GST इज कलेक्टेड विच इज 5%. ठीक आहे. आपल्याला माहिती ह्या साईडला आपण बोलतो इनपुट आणि ही साईड असते आउटपुट. आपल्याला फाईन करायचं आहे इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स. आणि त्यानंतर इनपुट टॅक्स म्हणजेच काय ITC, आणि त्यानंतर आउटपुट टॅक्स फाईन करायचं आणि GST पेएबल आपल्याला फाईन करायचं. तर आपल्याला माहिती GST पेएबल नेहमी काय असतो, GST किती दिला गेला, गव्हर्नमेंटला किती GST दिला गेला, तर आपण प्रत्येक वेळेस काय करतो, हे जे दोन टॅक्सेस आहेत त्याची सबट्रॅक्शन करतो. याचाच अर्थ काय, आपण नेहमी GST पेएबल कसा फाईन करतो, दॅट इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. याची सगळी थेरी आपण बघितलेली आहे. आउटपुट टॅक्समधूनच आपण ITC का मायनस करतो, का सबट्रॅक्शन का करतो, ही सगळी थेरी आपण बघितलेली आहे. सो ॲज ऑफ ना एवढं लक्षात घ्या, GST पेएबल काय असतो, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. किंवा असं समजू शकतो, हा जो बॉक्स आहे इथे जो टॅक्स आहे याच्यामधून हा इनपुट टॅक्स मायनस करायचा, जी रिमेनिंग अमाऊंट असणार दॅट विल बी GST पेएबल. ठीक आहे. क्लिअर आहे. सो सोल्युशन, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ परचेस, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ परचेस इज इक्वल टू रुपीज 85,000. त्यानंतर GST इज इक्वल टू 5%. त्यामुळे GST किती असणार आहे, GST असणार आहे 5%चा टॅक्सेबल व्हॅल्यू. सो या किंवा इथे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर GST पेड ॲट द टाइम ऑफ परचेस इज इक्वल टू 5% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे 5% ऑफ 85,000. सो दॅट इज इक्वल टू 5/100 मल्टिप्लाइड बाय 85,000. सो दॅट इज इक्वल टू 85 into 5, 425 रुपीज 4250. सो दिस इज GST पेड. GST त्यांनी इथे पे केलेला आहे. GST पेड म्हणजेच काय, GST पेड इज नथिंग बट इनपुट टॅक्स. सो दॅट इज इक्वल टू रुपीज 4250. इनपुट टॅक्स म्हणजेच काय, आपण असं लिहू शकतो, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC इज इक्वल टू रुपीज 4250. फर्स्ट पार्ट मिळाला. त्यानंतर आता आपल्याला फाईन करावं लागणार आउटपुट टॅक्स. नाव GST कलेक्टेड. आउटपुट टॅक्स म्हणजे ही साईड, GST इथे तो कलेक्ट करतो कस्टमरकडनं. सो GST कलेक्टेड किती असणार आहे, कस्टमर किती GST पे करणार आहे, 5%
ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू ॲट द टाइम ऑफ सेल, म्हणजेच काय 5% ऑफ 90,000. सो दॅट इज इक्वल टू 5/100 मल्टिप्लाइड बाय 90,000, 4500. दिस इज GST कलेक्टेड. GST कलेक्टेड म्हणजेच काय, GST कलेक्टेड इज इक्वल टू, since GST collected is equal to output tax, and therefore output tax is equal to rupees 4500. हा झाला आउटपुट टॅक्स. नाव आपल्याला फाइंड करायचं आहे GST पेएबल बाय हर. GST तर किती पे करणार आहे, GST पे करणार आहे इथला टॅक्स मायनस इथला टॅक्स. सो दॅट इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट और ITC. आउटपुट टॅक्स आहे 4500. कलेक्ट एवढा केला, पे किती केला होता, ऑलरेडी पे केला होता 4250. सबट्रॅक्शन असणार आहे 250. अँड देअरफॉर अमाउंट ऑफ GST पेएबल बाय श्रीमती मल्होत्रा इज ₹250. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अ कंपनी प्रोवाइडेड Z सिक्युरिटी सर्व्हिसेस फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹64500. एक कंपनी आहे ती सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, Z सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करते फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ₹64500. म्हणजेच काय, ह्या अमाऊंटमध्ये टॅक्स इन्क्लूड केलेला नाही, ह्या अमाऊंटवरती टॅक्स अजून लागणार आहे. ओके. रेट ऑफ GST इज 18%. रेट ऑफ GST दिलेला आहे 18%. कंपनी हॅज पेड GST ऑफ ₹1550 फॉर लॉन्ड्री सर्व्हिसेस अँड युनिफॉर्म एक्सेट्रा. कंपनीने ऑलरेडी GST पे केलेला आहे 1550. कशासाठी, फॉर लॉन्ड्री सर्व्हिस, युनिफॉर्म एक्सेट्रा. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC. तर इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे ते आपल्याला ती अमाऊंट फाइंड करायची आहे. फाइंड द अमाऊंट ऑफ CGST HGST पेएबल बाय द कंपनी. तर कंपनी किती CGST HGSTची व्हॅल्यू पे करणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. क्वेश्चन नीट समजून घ्या. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, एक कंपनी आहे. ओके. ही कंपनी काय करते, सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करते. सिक्युरिटी सर्व्हिस ती प्रोव्हाइड करते, कोणाला तरी देते. काय टॅक्सेबल व्हॅल्यूला ती सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइड करते, ₹64500 या व्हॅल्यूला. ठीक आहे. दिस इज टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सचा पर्सेंटेज किंवा GSTचा रेट काय आहे 18%. त्यामुळे इथे टॅक्स किती लागणार आहे, टॅक्स लागणार आहे 18% किंवा GST असणार आहे 18%. ओके. या व्यतिरिक्त अजून काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कंपनी हॅज पेड GST ऑफ ₹1550 फॉर लॉन्ड्री सर्व्हिस अँड युनिफॉर्म्स. आता ही जी कंपनी जी आहे तिने ऑलरेडी टॅक्स पे केलेला आहे. काय सांगितलं आहे, कंपनी हॅज पेड GST ऑफ ₹1550. म्हणजेच काय, ह्या साईडचा आपल्याला टॅक्स दिलेला आहे किंवा ह्या साईडचा आपल्याला GST दिलेला आहे, दॅट इज इक्वल टू ₹1550 पे केलेला आहे. बघा या ठिकाणी टॅक्स जो आहे तो टॅक्स पे केला जातो आणि या ठिकाणी टॅक्स कलेक्ट केला जातो, राईट. तर आपण बोलतो याला आउटपुट टॅक्स आणि याला आपण बोलतो, ह्या साईडला आपण बोलतो इनपुट टॅक्स. टॅक्स ऑलरेडी पे केलेला आहे म्हणजेच काय, दिस इज इनपुट टॅक्स व्हॅल्यू. सिम्पल. ओके. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ITC. तर आपल्याला ITC फाइंड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला CGST आणि HGSTची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. क्वेश्चन क्लिअर झाला, काय काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. तर याच्यावरूनच लगेच तुम्हाला क्लिअर झालं असेल. इनपुट टॅक्स ऑलरेडी मेन्शन केला आहे ₹1550. इनपुट टॅक्स म्हणजेच काय, इनपुट टॅक्स क्रेडिट ITC, त्यामुळे ते ITCची व्हॅल्यू असणार ₹1550. एक हे तर आन्सर आपल्याला मिळालं. त्यानंतर आपल्याला GST फाइंड करायचं आहे. फाइंड अमाऊंट ऑफ CGST अँड HGST पेएबल बाय द कंपनी. तर कंपनी किती CGST HGST पे करणार आहे ती अमाऊंट आपल्याला फाइंड करायची आहे. सो फर्स्ट पार्ट सोल्युशनचा, सिन्स कंपनी has paid GST of ₹1550. This implies input tax is equal to ₹1550 and therefore input tax credit is equal to ₹1550. Now second part, CGST HGST ची व्हॅल्यू फाइंड करायची. आउटपुट टॅक्स किती असणार आहे, आउटपुट टॅक्स असणार आहे 18% ऑफ दिस व्हॅल्यू, 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, 18% ऑफ 64500. सो दॅट इज इक्वल टू 18/100 मल्टिप्लाइड बाय 64500. सो दॅट इज इक्वल टू 645 मल्टिप्लाइड बाय 18. ही व्हॅल्यू किती असणार आहे, 645 मल्टिप्लाइड बाय 18. 116. सो ₹11610 हा झाला आउटपुट टॅक्स.
आपल्याला CGST HGSTची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. म्हणजेच काय आपल्याला CGST पेएबल HGST पेएबल फाईंड करायचं आहे. त्यासाठी आपण काय करूया, सगळ्यात आधी GST पेएबल फाईंड करू. GST पेएबलचा हाफ केला तर आपल्याला CGST आणि HGST पेएबल मिळणार आहे. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर GST पेएबल किंवा रिलेशन काय? GST पेएबल काय असतो? GST पेएबल म्हणजे इथे किती टॅक्स कलेक्ट केला त्याच्यामधून आपण ऑलरेडी किती टॅक्स पे केलेला आहे या दोन व्हॅल्यू आपण सबट्रॅक्ट करतो. सो किती टॅक्स पे केला म्हणजे किती टॅक्स कलेक्ट केला, दॅट मीन्स आउटपुट टॅक्स, आणि त्याच्यामधून आपण मायनस करतो ऑलरेडी किती टॅक्स पे केलेला आहे म्हणजे इनपुट टॅक्स किती होता किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट काय होतं ते. सो आउटपुट टॅक्स 11610, याच्यामधून आपण मायनस करणार 1550. सबट्रॅक्शन असणार आहे 1550 0, त्यानंतर 6001. सो दिस इज GST पेएबल. नाउ SGST is equal to CGST is equal to half of GST. Therefore, HGST payable is equal to CGST payable is equal to half of GST. Rupees 5030. Therefore, amount of ITC is rupees 1550 and CGST is rupees 5030. HGST payable is rupees 5030.